तरुण भारतचा निवासी संपादक गेले काही महिने आपण एक उपक्रम राबवतोय। दर मंगळवारी त्या आठवड्यात देशात, जिल्ह्यात, शहरात किंवा कुठे घडलेली एखादी सामाजिक घटना, सांस्कृतिक घटना, गुन्हेगारीविषयी घटना, असं काही मोठं जे चर्चेचं झालं आहे त्या विषयावर आपण इथं चर्चा घडवून आणतो। कारण बातम्याच्या निमित्तानं काय होतं आहे, जे काय आम्ही बातमी देईल, अन्य दैनिकात ज्या काय बातम्या येतील त्याच्यावर तुमचं मत बनतं, तेवढी माहिती तुम्हाला कळते। अर्थात ती पुरेशी असते, काही वेळा नसते, काही वेळा आलेल्यापेक्षा काहीतरी वेगळं घडलेलं असतं, त्यातले बारकावे लोकांना कळत असतात, पण त्यांना ते कुठं मांडता येत नाही। म्हणून आम्ही काय करतो आहे, त्या क्षेत्रातल्या सगळ्या व्यक्तींना आम्ही आठवड्यातून एकदा एकत्र बोलवतो आणि त्यांच्याकडून त्या घटनेचे जे काही पडसाद असतील, अंतरंग असेल, कशामुळं काय घडलं असेल, पुढं काय घडेल, तुम्हाला जे काही अंदाज असतील त्याच्यावर चर्चा करतो। आता काल तुळशीची लग्न झाली, म्हणजे लग्नाला सुरुवात झाली, पण गेले कित्येक दिवस आपण सगळेजण बघतोय लग्नाच्या या बदलत्या पद्धतीबद्दल चांगल्या अर्थानं, वाईट अर्थानं सगळी चर्चा सुरू होती। म्हणजे अगदी लग्नाच्या मुहूर्तापासून ते प्री वेडिंगपर्यंत ज्याचं त्याचं मत, म्हणजे ते वाईट आहे आम्ही असं म्हणत नाही किंवा फार चांगलं आहे असंही म्हणत नाही, पण त्यांच्या पद्धतीनं लोक आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात। म्हणून आम्ही आज इथं ठरवलं की आपण या सगळ्या घटकांना, म्हणजे ज्यांचा लग्नाच्या या सगळ्या याच्यात एक वाटा असतो, त्या सगळ्यांना बोलवायचं आणि इथे एक चर्चा घडवून आणायची। त्या चर्चेतून वाद निर्माण व्हावा, हे चांगलं वाईट यांनी एक बोलायचं, तुम्ही एक बोलायचं आणि आम्ही ते कॅमेऱ्यानं टिकत बसायचं, असलं अजिबात नाही। यातून सगळे जे चर्चा होईल की किती वाद असेल, कितीही त्यात मतभेद असतील आपल्या विचारात, तरी ती पॉझिटिव्ह अंगानं न्यावी अशा स्वरूपाचं या चर्चेचं स्वरूप आहे। हे आमच्या सोशल मीडियावर प्रसारित होतं आहे। उद्याच्या अंकात एक पान भरून आम्ही प्रत्येकाची ही मतं, आमचं मत त्याच्यावरचं असं करून ती बातमी देतो आणि त्याला खूप चांगला प्रतिसादही मिळतो आणि फार डोक्यावरून जाणारे विषय आम्ही घेतो असं नाही, सर्वसामान्य माणसाच्या मनातले विषय घेण्यावर बरं आहे। तर आता हे लग्नाचं बदलते स्वरूप असं आहे। आता इथं आहेत जे उपस्थित आहेत, म्हणजे ते घटक आपल्यालाही कळावे पाहिजे, ते आपल्याबरोबर कोण बोलायला आहे। तर निलेश नंदकुमार कुलकर्णी पौराणिकतेचं काम बघणारे आहेत। विश्वजित अजित पवार फोटोग्राफी, म्हणजे या लग्नाच्या ह्याच्यात आता फोटोग्राफीला लग्नापूर्वीच्या आणि लग्नानंतरच्या किती महत्त्व आलं हे आपण बघत असतो, तर त्यातले विश्वजित आहेत। दीपक रिकबचंद ओसवाल, म्हणजे सगळे इव्हेंट मॅनेजमेंट, अशी ते बोलताना म्हणालेच फक्त नवरा नवरीने वेळेत यायचं, आपापली माणसं घेणं आणि लग्नाला उभं राहायचं, असं त्यांचा व्यवसाय असा एक त्यांचा भाग आहे। त्यानंतर सुजाता विकास पाटील, एक गृहिणी, म्हणजे एक गृहिणीची भूमिका या लग्नाच्या सगळ्या कार्यक्रमात किती महत्त्वाची असते, तिची किती त्रेधा तिरपीट त्या ह्याच्यात उठते, किती वेळा मनासारखं होतं, किती वेळा मनाच्या विरोधात होतं आणि ती गृहिणी हे सगळं हे लग्नाचा हे घेत असते। म्हणजे अगदी ती मुलीच्या लग्नात महिनाभर इतकी घडून गेलेली असते की तिचं तिला अस्तित्व माहीत नसतं, पण मुलगी जाताना जो काही बाण तिचा फुटतो तिच्या मुलीच्या प्रेमाचा, तीच फक्त अनुभवू शकते। म्हणून आम्ही गृहिणीलाही बोलवतो। तशाच या मनीषा सुभाषचंद्र पवार, आमच्यात सुभाष पवार म्हणून बातमीदार होते, आता लिडिंग वकील आहेत, या देखील लिडिंग वकील आहेत, पण वकील अशा अर्थानं बोललेलं नाही, एक जबाबदार गृहिणी, म्हणजे इतरांच्यापेक्षा थोडं जास्त या लग्नाचे जे काही टप्पे असतील त्यातले जे कायदा आणि हे अँगलनं जे काही असेल ते त्यांना माहिती आहे, म्हणून त्यांना आपण बोलवलेलं आहे। आणि ते उमेश मनोहर देसाई, म्हणजे वधूवर सूचक मंडळ, म्हणजे जिथनं ती सगळ्या याची सुरुवात होते, आता पहिल्यासारखं पाहुण्यापैत वगैरे आहे चालू, पण तरी आता वधूवर शोधायची वेळ आली असं म्हटलं तरी चालणार नाही, अशा परिस्थितीत ते काम करतात। या सर्व घटकांना तुम्हाला आम्ही एकत्र बोलवलं आहे। एक 10-5 मिनटं याची तुम्ही तुमचे मुद्दे मांडा, नंतर त्याचा समारोप करू। नमस्कार, माझं नाव दीपक रिकबचंद ओसवाल, गेले 20 वर्षापासून इव्हेंट क्षेत्रामध्ये काम करत आहे। धार्मिक क्षेत्रापासून कामाची सुरुवात झाली आणि पाहता पाहता इव्हेंट प्लॅनरच्या या व्यावसायिक क्षेत्रामध्ये जडणघडण करताना असे काही चॅलेंजेस आहेत की एका पारिवारिक सदस्य म्हणून आपण काम करत असताना, कधी वावरत असताना अशा भरपूर काही गोष्टी पाहण्यात येतात की ज्यावेळी एखादं वेडिंग इव्हेंट असेल त्यावेळी आम्ही त्या परिवारामध्ये जातो, परिवारामधल्या त्यांच्या अपेक्षा जाणून घेतो। अपेक्षा जाणून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 3 गोष्टी आम्ही त्यांना एक सहानुभूती देतो, एक तर वेळ, नंतर त्यांचा पैसा आणि त्यांचं परफेक्ट असलेलं ते जे त्रासाचं ट्रेस असतो तो ट्रेस कमी करण्याचं काम आम्ही करत असतो।
वेळ याच्यासाठी आम्ही त्यांचा कमी करतो की आम्हाला समाजात या क्षेत्रामध्ये मग फुलवाला असेल, मंडपवाला असेल, कार्यालय असेल, कॅटरिंगवाला असेल, फोटोग्राफर असेल, ब्युटी पार्लरवाले असेल, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे या क्षेत्राशी एकत्रित जे काही कामाच्या गोष्टी असतात त्या एका परिवाराला सगळ्या नवख्या असतात. त्या नवख्या पूर्ण पार करण्याचं काम एखादा इव्हेंट प्लॅनर पूर्णपणे जबाबदारीनं पूर्ण करत असतो. वेळेचं पूर्ण वेळेमध्ये सर्व काही गोष्टी ज्या त्यावेळी त्यांना उपलब्ध करून देणे, जेणेकरून त्यांची धावपळ याच्यामधून कमी होते. आणि एखाद्या आईवडिलांना एखादी मुलगीचं लग्न असते त्यावेळी सगळ्यात मोठं असतं एकतर भावनिक दृष्टिकोनातून, एक आर्थिक दृष्टिकोनातून आणि ह्या गोष्टी जुळलेल्या असतात. त्याच्यामध्ये एखाद्या मुलीची अपेक्षा असते की मला असं लग्न असावं, माझं असं बघितलेल्या आताच्या बॉलिवूड क्षेत्रामध्ये अशा वेगवेगळे विवाह संपन्न होतात. मग एखादी इच्छा असते की माझं पण लग्न असं व्हावं. ज्यावेळी बापासमोर एखादी मुलगी ती गोष्ट ठेवते त्यावेळी भावनिक साथ घालताना बाप आर्थिक दृष्टिकोनातून कमकुवत असेल तरी पण तो त्या पद्धतीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आमच्यासमोर आमच्या पटलावर येतात त्या गोष्टी आम्ही एक सहानुभूती म्हणून आम्ही पण त्या गोष्टी पूर्ण करण्याचं एक प्लॅनिंग करून देत असतो. कधीकधी आम्ही त्यांना बजेट विचारतो, त्या बजेटप्रमाणे त्यांना त्या गोष्टी पूर्ण करून द्यायची गोष्ट करत असतो. आता पहिल्यासारखं हे क्षेत्र राहिलेलं नाही आहे. पहिला आपण प्रत्येक लग्नात 1000, 2000, 1500 लोकांना बोलवत होतो. पण आताचं ह्या कोरोनानंतरची परिस्थिती खूप वेगळी झालेली आहे. कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळी 50 लोकांचं लग्न होतं त्यावेळी आम्ही क्षेत्रामध्ये असं सांगत होतो की विराट कोहलीसारखं लग्न हा फक्त 41 लोकांच्यात इटलीमध्ये संपन्न करतो, तर आपण 50 जणांच्यामध्ये आपलं लग्न संपन्न करूया. तशा पद्धतीनंच ते क्षेत्र वाढत 100, 150, 200, 300, 400, 500 लोकांच्यापर्यंत आता सीमित झालेलं आहे. वेडिंग डेस्टिनेशनसाठी आता खूप लोक त्याला रेफर करत आहेत. आपल्या इकडं पण आता स्थानिक लोक ज्यावेळी लग्न विवाह समारंभ करत असतात त्यावेळी पण आता 500-700 लोकांच्यातच लग्न करत आहेत. आणि अतिशय सुंदर पद्धतीने या संपूर्ण ह्याच्यामध्ये वेगवेगळे अनुभव आहेत. जसे की मुली एज्युकेटेड असते तर ती मुली पहिल्यापासूनच आता सांगते की आम्हाला वायफळ खर्च नको आहे, आम्हाला या गोष्टीवरती जास्त फोकस करा. एखादा मुलग्याची अपेक्षा असते की माझी एंट्री एकदम शानदार व्हायला पाहिजे. लग्नाच्या पंक्तीत बसताना आपण टेबल आणि खुर्चीची मांडणी करत होतो, आता शाही भोजनचा सेटअप लागायला चालू झालेला आहे. स्पेशल एंट्रीमध्ये बॉलिवूड एंट्रीसारख्या आता विंटेज कार कोल्हापुरात भरपूर प्रमाणात उपलब्ध झालेल्या आहेत. कोल्हापुरात तसेच विवाह संपन्न होण्यासाठी ज्या गोष्टी आपण मुंबई, पुणे, जयपूरवरनं मागवत होतो तर आता कोल्हापूर असं क्षेत्र झालेलं आहे की इव्हेंट प्लॅनरचा हब आपल्या कोल्हापुरात झालेला आहे. कोल्हापुरातून सर्व गोष्टी आता गोव्याला जातात, महाबळेश्वरला जातात. इथून सर्व काही आपल्या इकडं एवढ्या मोठ्या प्रमाणात आपलं वेंडर उपलब्ध झालेले आहेत की पहिला आपण पत्र्याचे मांडव घालत होतो, तर आता पत्र्याचे मांडव कमी होऊन जर्मन हँगरसारखे पण कोल्हापुरात मोठी व्यवस्था आपल्या कोल्हापुरात उपलब्ध झालेल्या आहेत. इव्हेंट प्लॅनर करताना आता राजकीय दृष्टिकोनातून समारंभ असतील तर कुठलाही प्रचाराचा समारंभ असेल तर तो पण इव्हेंट प्लॅनरच्या माध्यमातून आता व्हायला चालू झालेला आहे. म्हणून इव्हेंट प्लॅनरच्या माध्यमातून अशा काही गोष्टी करत असताना पूर्णपणे पॅकेज सिस्टीम पण खूप चांगल्या पद्धतीने चालायला लागलं आहे. त्या पॅकेजमध्ये पण लोक कामं करून घेतात. आणि आता प्रत्येक हॉटेलमध्ये, प्रत्येक कार्यालयामध्ये एक पॅनल सिस्टीम पण चालू झालं आहे की लोक फसली नाही पाहिजेत. आता कोण पण आलं, इव्हेंट प्लॅनर नाव टाकतो, घोडावाला असेल तो इव्हेंट प्लॅनर लिहितो, तर त्याला अनुभवाची शिजोरी नसल्यामुळे भरपूर जणं फसतात पण तिकडं. मग आता प्रत्येक कार्यालयामध्ये अशा पण सिस्टीम चालू झालेल्या आहेत की प्रत्येक ठिकाणी एक पॅनल आहे, अनुभवी लोकांना तिकडं प्राधान्य दिलं जातं. मग याच्यामुळे लोकांची फसवणूक होत नाही, पैशाची बचत होते. आता टेक्नॉलॉजी एवढी वाढलेली आहे की लोक कामं दाखवताना AIच्या माध्यमातून फोटो दाखवतात आणि प्रत्यक्षात दाखवताना एक होतं आणि होताना एक होतं. याचा पण एक भरपूर वेळा प्रासंगिक प्रसंग घडत असतो, तर तो पण प्रसंग न टाळण्यासाठी पॅनल सिस्टीमच्या माध्यमातून पण काम चांगल्या पद्धतीने चालायला लागलं आहे. आणि असे चांगले धार्मिक कार्यक्रमामध्ये जसा एक प्रामुख्याने एक मोठा विषय आहे की शेतकरी बांधवांसाठी जी आता आपली नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्लॅस्टिक फुलांचा वापर जास्त होतो. तरुण भारतनं एक चांगला संकल्प, एक मोठा लेख दिलेला होता की गाभाऱ्यापर्यंतच आता फुलांची कमान राहिलेली आहे. तर अजूनपर्यंत धार्मिक कार्यक्रमामध्ये आम्ही फुलांचाच वापर करण्याचा आम्ही प्रत्येक पार्टीला ह्या गोष्टीसाठी प्रोत्साहन देतो की धार्मिक कार्यक्रमात तर निदान प्लॅस्टिक फुलांचा वापर न व्हावा. आणि कधीकधी पैशाचा विवाह समारंभामध्ये प्लॅस्टिक फुलांचा वापर का होतो, तर कधीकधी
लोकांच्या अपेक्षा अशा असतात की माझा सेटअप खूप भव्य दिव्य दिसावा, पण प्रासंगिक असं फुलांचा भव्य दिव्य सेटअप रिअल फ्लॉवरमध्ये करायला गेलो तर त्याचा खर्च जास्त होतो. म्हणून रियूज होणाऱ्या प्लॅस्टिक फुलांचा वापर पण व्हायला लागलेला आहे. अशा पद्धतीने खूप टेक्नॉलॉजी पण वाढत आहे. टेक्नॉलॉजीचा AIच्या उपयोगाच्या माध्यमातून वधूवर कसे दिसतील, ड्रेसअप कसा असेल, सेटअप कसा असेल, आपण कशा फोटो बूथ उपलब्ध करू, या सगळ्या आपल्या ह्याच्या माध्यमातून आता या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून होत चाललेलं आहे. त्या टेक्नॉलॉजी आली, भव्यता वाढली, म्हणजे दिसायलाही चांगलं असेल, पण परिसर ग्रामीण आहे समजा किंवा अगदी असा अलीकडचा आणि तिथं राजस्थानी सेटअप वगैरे असे तुम्ही मुद्दा मांडता असं नव्हे, पण लोकांच्या या ज्या अपेक्षा असतात, कुठंतरी बघितलेलं असतं, TVत बघितलेलं असतं, दुसऱ्याचं लग्न होईल आणि सेटअप राजस्थान किंवा तिकडचं असतो, त्यावेळेला अशा काळात तुम्ही काय करता अशा अपेक्षा? सर, टेक्नॉलॉजीची खरोखर मी आता शब्द वापरला की टेक्नॉलॉजी बदलली आहे. राजस्थानी सेटअप कधी कधी फायबरचा पण असतो, कधी कधी डिजिटल बॅनरमध्ये पण उपलब्ध करून देतो. हा इव्हेंट प्लॅनरची कला आहे की तो कशा पद्धतीने तिकडं मांडू शकतो त्याच्या बजेटप्रमाणे. आता हाच सेटअप आपण फायबरमध्ये आता चित्रनगरीतले पण सेटअप आम्ही विवाह समारंभासाठी वापरत आलेलो आहे. आता जसे मुंबईमधले भरपूर सेटअप आपण मोठ्या मोठ्या प्रतिष्ठेसाठी, धार्मिक कार्यक्रमासाठी, आता आम्ही जसे की मी 40 दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम आमच्या जैन समाजाच्या माध्यमातून केले, तर मी मुंबईतील चित्रपट नगरीतले पण भरपूर सेटअप आम्ही आमच्या कार्यक्रमासंदर्भात वापरलेले आहेत. मग तेच कधी कधी बजेट नसेल तर आम्ही LED वॉल लावून पण ते सेटअपचं प्राधान्य करून ते सेटअप तयार केलेलं आहे. म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये 3 पद्धतीनं आपण सेटअप लावू शकतो. एक तर रिअल लावू शकतो, एक LED वॉलच्या माध्यमातून लावू शकतो, एक डिजिटल बॅनरच्या माध्यमातून लावून पण आपण ती त्यांची इच्छा पूर्ण करू शकतो बजेटप्रमाणे. नाही, पण तुम्ही त्यांना असं कधी समजावून सांगताय का की इथं हा सेट योग्य नाही होणार या वातावरणाला? समजा इथे अशा पण गोष्टी असतात की कधी कधी राहणीमान कसं असतं आणि त्याच्यात त्यांच्या अपेक्षा जास्त असतात आणि तो सेटअप काहीतरी इंडो वेस्टर्न असेल आणि आपण पारंपरिक वेशभूषेमध्ये असतो, तर आम्ही त्यांना त्या गोष्टीचं मार्गदर्शन 100% करतो आहे की आपण ज्या कल्चरप्रमाणे चालतं त्या कल्चरच्या अनुरूपच आपण तिकडे सेटअप घ्यावं. आणखी एक वेळा तुम्ही सांगितलं मारवाडी गुजराती समाजाचं, तर त्या लग्नाला गेलो तर डिश ते ताट भरून हे असायचं, वेगवेगळे डिश. हेतू तुमचा अतिशय चांगला आहे, ज्याच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न आहे त्यानं, पण ज्या पदार्थाची नावं माहीत नाही अशानं देखील ताट भरलेलं असायचं. पुन्हा बघताना त्यातलं निम्मं राहिलेलं असायचं. मला असं कळालं की आपल्या समाजानंच काही खबरदारी घेऊन त्याच्यावर समाजानंच काही निर्बंध आणले. ते आमच्या सामाजिक सलोखा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. सामाजिक बंधन आमच्या लोकांच्यात एक भीती अजून आहे की आमच्या मारवाडी समाजामध्ये 21 पदार्थाची बंधन घातलेलं आहे. त्याच्यामुळे कोणी असा अतिरेक करायला गेला तर त्याला सामाजिक बंधनमध्ये तिकडं त्याला त्या गोष्टीपासून अनुशासित केलं जातं. त्याची भीती ठेवून आता ते पहिल्यासारखं प्रमाण राहिलेलं नाही. समाजाच्या आदेशानुसार हां, ते त्या गोष्टीचं पालन केलं जातं. तुम्ही बघितलेलं पूर्वी 121 प्रकारचे मिष्टान असायचे, 11 पदार्थाचे स्टार्टर्स असायचे, भाताचे प्रकार 10 प्रकारचे भात, रोटीचे 5 प्रकार, असे वेगवेगळे प्रकाराचे व्यंजन. आता तर इटालियन, मॅक्सिकन, जे आपण कधी खाऊन पण माहीत नाही किंवा बघून पण माहीत नाही. आता आपल्या ह्याच्यात वरण भात आपण जे बघतोय तेच मॅक्सिकनमध्ये भाताचे प्रकार करून दिले जातात. ते फक्त दहीसोबत असतात, पण त्या लोकांना मॅक्सिकन एक शब्दाचं आकर्षण, याच्यामुळे ते भाताच्यामध्ये प्रकार पडतो. नमस्कार, माझं नाव विश्वजित अजित पवार. मी गेले 7 वर्ष झालं फोटोग्राफी व्यवसायामध्ये आहे. वडिलापर्जित व्यवसाय आहे हा. वडील आधी करत होते, त्यानंतरनं मी जशी माझी 10वी झाली त्यानंतरनं मी ह्यात फोटोग्राफीमध्ये आवड आहे, त्यामुळे मी फोटोग्राफीच करत आलो. फोटोग्राफीमध्ये आत्ता बघायला गेलं तर AIमुळं जास्त फरक पडलेला आहे फोटोग्राफीवर. आणि फोटो काढून म्हणजे लगेच मिळणं हे आता ॲडव्हान्स कॅमेरामधनं तर या गेलेलं आहे. ते परत प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग पण आता चालू झालं आहे. म्हणजे ज्यांचं लग्न झालं आहे, ज्यांच्या मुलांची लग्न झाल्यात, त्यांचं पण आता अपेक्षा अशी झाली आहे की आमचं पण एक सॉन्ग असं व्हावं, म्हणून ते पोस्ट वेडिंग पण आता चालू झालेलं आहे. आणि ती प्रथा म्हणजे कसं, प्री वेडिंग हे लग्नाआधी जे म्हणतात ते प्री वेडिंग, आणि पोस्ट वेडिंग म्हणजे लग्नानंतर केलं जातं ते पोस्ट वेडिंग. प्री वेडिंग करणे म्हणजे ज्याची त्याची आवड असते. एक जण म्हणते की मला प्री वेडिंग हवं आहे, एक जण कस्टमर म्हणतात की प्री वेडिंग नको आहे आपल्याला. ते त्यांचं म्हणजे हे असतं की बाबा आवड एक असतं, एक हे असते. ज्यांचे म्हणजे मोस्ट ऑफ जे लव्ह मॅरेज होतात ते मोस्ट ऑफ प्री वेडिंग करतातच.
आणि जे अरेंज मॅरेज ते असं असते ते प्री वेडिंग नाही, ते नंतर खरं पोस्ट वेडिंग करतात की कुणाच तर बघितलेलं असतं आहे, मग हे आपलं एक असावं म्हणून आपण एक पोस्ट वेडिंग करतात. प्री वेडिंग करणे हे म्हणजे असं काय नाही की अयोग्य किंवा हे, ज्याची त्याची आवड असत्या मग ती प्री वेडिंग खरं ते काही मर्यादाची हां, गरज आहे. ते मर्यादा म्हणजे ज्यांची त्यांची ती हे असते घरातल्यांनी, म्हणजे प्री वेडिंगला आपण जातो आहे, आता आम्ही जातो आहे 1 डेमध्ये पण प्री वेडिंग शूट होते आणि 2 डेजमध्ये पण शूट होते. मग 2 डेजच्या वेळेला कसं राहणं ते, मग त्यांनी त्यांच्या घरातल्यांनी यावं असं आम्ही सांगितलेलं असतं आहे आधीच. त्यामुळं हां, आम्ही प्रॉपर ते सगळं प्लॅनिंग करूनच जातो आहे. ते दृष्टिकोन माणसांचा बघण्याचा कसा झालेला आहे की अलीकडच्या काळात की प्री वेडिंग म्हणलं की ही फोटोग्राफर आणि कपल हेच जातात. खरं ते तसं नसून प्री वेडिंगला फॅमिलीसोबत येऊन तिथला अनुभव फॅमिलीला पण यायला पाहिजे किंवा काम करताना कसं करतात. प्री वेडिंग हे होतं आहे 3 मिनटाचं 4 मिनटाचं जे सॉन्ग होतं आहे ते कसं होतं आहे, 2 दिवसाचं कसं हे करून प्लॅनिंग करून ते कसं व्यवस्थित ते शॉट घेऊन पूर्ण काम केलेलं असतं हे त्यावेळी कळते. आपलं हायेस्ट पॅकेज 1,85,000 रुपयाचं पॅकेज आहे हायेस्ट फोटोचं. त्यात आपण 10 फोटोग्राफर प्रोव्हाइड करतो आहे विथ क्रेन, ड्रोन, 4 फोटोग्राफर रेग्युलर म्हणजे 2 ट्रॅडिशनल, 2 कॅन्डेड, व्हिडिओग्राफर 3 व्हिडिओग्राफर, 1 सिनेमॅटिक, 1 रेग्युलर कॅमेरा, ट्रॅडिशनल व्हिडिओ. म्हणजे एकदा आता आपण कसं केलं आहे पॅकेजमध्ये की ट्रॅडिशनल व्हिडिओ कोण बघत नाही हल्ली. 3 तासाचा व्हिडिओ होतो आहे तो, एका लग्नाचा व्हिडिओ 3 तासाचा होतो. 3 तास कोण टी व्हीसमोर बसू शकत नाही. त्यामुळं आपण सिनेमॅटिक व्हिडिओमध्ये 3 मिनटाची ट्रीजर हायलाईट ही प्रोव्हाइड करतो आहे. मग त्या हायलाईटमध्ये कसं काम येतं आहे की एखादं वेडिंग असेल तर ते वेडिंग पूर्ण मुहूर्तमेढ, हळदी आणि लग्न हा पूर्ण जेवढा कार्यक्रम आहे हा 4 मिनटात बसवून द्यायचा हायलाईटमध्ये. त्या 4 मिनटामध्ये सगळं वेडिंग तुम्हाला पूर्ण प्रॉपर ज्याची त्याची फॅमिली तेवढेच ग्रुप त्या 4 मिनटामध्ये पूर्ण बसवून देऊन आपण ते काम 4 मिनटामध्ये करून देऊ शकतो. हा बदल त्या तंत्रज्ञानाचं त्यामुळेच हे घडलं. आमचं लग्न झाल्यावर 20-25 दिवसानं अल्बम मिळाला आणि लग्न झालं तरी लग्ना एवढी उत्सुकता त्या अल्बमची होती. अल्बममध्ये फोटो कसे आले असतील अशा तो आता प्रकार समजा डिजिटल ज्या 2005पासून जसा डिजिटल आला कोल्हापूरमध्ये, डिजिटल कॅमेरा आल्यामुळं ते सगळं बदल फास्ट होत गेलं. त्यावेळी कसं ते रोलचं कॅमेरा असायचं, तो रोल डेव्हलप करायला द्यायला लागायचा. त्यामध्ये कसा फोटो आला आपण बघू शकत नव्हतो त्या रोलमध्ये. ज्यावेळी प्रिंट येणार त्याचवेळी करत होतं की बाबा असा फोटो आपला आला आहे. आता फोटो काढला की कॅमेरात दिसतोय कसा आला आहे, डोळं झाकलेत की नाही, त्यावेळी दिसत नव्हतं. पूर्ण डिजिटल. आत्ता मी फोटो काढला तरी माझ्या मोबाईलला कॅमेरा अटॅच आहे, मी लगेच मोबाईलमध्ये घेऊ शकतो आहे, एडिट करून लगेच कस्टमरला देऊ शकतो आहे, अशी फॅसिलिटी आली. कारण अल्बम जुन्या अल्बममधले जर फोटो बघितले तर त्यातले एक 10-15 फोटो डोळे दाखलेले आहेत कधीतरी असतं. जुना अल्बम आता ते प्रिंटेडचा आहे याचा, आता डायरेक्ट प्रिंट येतो पेस्टिंगचा. सध्या इव्हेंट या शब्दालाच म्हणजे जन्मापासून की अगदी म्हणजे आता मृत्यूचं बोलायचं नाही, पण नदीवर सुद्धा आता व्हिडिओ आलेले म्हणजे एखादा निघाली यात्रा तर त्याचेसुद्धा काढालेले आहेत. ही इव्हेंट हा प्रत्येक ठिकाणी आलेला आहे. आता विशेषतः पूर्वी कसं व्हायचं, गल्लीतील असतील, जवळचे असतील, नातलगी एकत्र येऊन आम्ही मांडव घालण्यापासून सगळं काम हे चालत होतं. पण आता बारशापासून म्हणजे बारसा असेल, वाढदिवस असेल किंवा अगदी घरातला साधा जरी कार्यक्रम असला तर इव्हेंटला दिलं जाते काम. कारण आता काय झालं, कार्यकर्त्याचे म्हणजे अगदी राजकारणातसुद्धा आम्ही झेंडा लावण्यापासून पताका लावण्यापासून इव्हेंट चालू झाला. म्हणजे कार्यकर्त्याचं किंवा व्यक्तीच्या पै पावण्याचं नातं जे होतं जोडलेलं होतं आपण, ते हळूहळू कुठंतरी कमी होत निघाले या इव्हेंटमुळे. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काय होतं आहे की इव्हेंट असून इव्हेंटमुळे अनेकांना रोजगार प्राप्त होतो आहे. परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जेव्हा इव्हेंटचं हे होतं तर ते इव्हेंटचे अनेक दुष्परिणामसुद्धा दिसायला आलेले आहेत. म्हणजे इव्हेंट हा वाईट काय नाही की प्रत्येकाच्या जीवनामध्ये समजा माझ्या लग्नामधले माझे फोटो असतील आणि 5-25 वर्षानंतर आपण ते चांगल्या पद्धतीने बघू शकतो. पण आता काय झालं, त्या फोटोमध्ये अनेक टेक्नॉलॉजी आल्यामुळं आता अल्बमला 40,000पासून 60,000 70,000 रुपये लागतात. प्रश्न त्याच्याशी नाही. मग तिथं तो खर्च बघत असताना आता व्हिडिओ चालू आहे म्हणजे प्री वेडिंग चालू आहे. प्री वेडिंगमध्ये काय आहे की कुणालाही असू दे, परंतु लोकांचं आमच्यासारखं मत काय होतं आहे की करू देत तुम्ही, परंतु लग्नात ते एखाद्या पिक्चरमध्ये दाखवल्यासारखं जावं दाखवतात त्यावेळी तितक्यात ते टेक्नॉलॉजी नसते, त्यामुळे लोक असं करत असतात. तुमचं घरगुती ठेवलं पाहिजे. मग ह्याचे दुष्परिणामामध्ये काय वाढले, काहींचे की नाही अगोदर झाल्यामुळं काही घटना घडल्या की ते लग्न मोडली गेली. त्यामुळे खूप ह्या व्हिडिओमुळे झालेलं आहे.
तेव्हा आपण आता जेव्हा प्रबोधन करताना काय सांगतो आहे की प्री वेडिंग वगैरे किंवा हे करू नका असं कुणाला सांगू शकत नाही, कारण आमचा समाज तसा मोठा आहे. इतर तुमच्यासारखं म्हणजे इतर समाजात यांनी सांगितलं की इतर समाजात त्यांचा दबाव असतो, आमच्या समाजात दबाव कोण घेणार. तर त्यामुळं असं आपलं म्हणणं आहे की करा, पण तो घरगुती तुमच्या स्वतःपुरता मर्यादित ठेवावा. म्हणजे आता नवीन नवीन म्हणजे या इव्हेंटमध्ये असं आलं की लग्न अक्षता म्हणजे आमचे भटजी यायचे 5 अक्षता म्हटले की संसार सुखातच होते ना. पण आता काय झालं की 2-2 अक्षता चालू झाले, अगदी शास्त्रोक्त पद्धतीनं. कुठं आमच्या कानावर ते श्लोकसुद्धा आले नव्हते, मंत्र आले नव्हते. ते आता कोण सकाळी एकदा अक्षता, दुपारी एकदा अक्षता. तर इव्हेंटमधला तो भाग आहे. त्या इव्हेंटमध्ये काय झालं की लोकांचा कालावधी जो आहे तो इतका हे व्हायला आलेला आहे की तास 2-2 तास लोकांचा जायला लागलेला आहे. लोक वैतागतात अक्षरशः. तुम्ही धार्मिक म्हणत धार्मिक कुठं पण जायचं, तो एक विषय आहे मधला मला असं वाटतं आहे. आता काय होतं की खर्चाच्या बाबतीत नाही लोक काय होते ते पद आणि प्रतिष्ठेसाठी लोक आता खर्च करायला. आम्ही सांगितलेलं आहे, आम्ही आता मेळाव्यातून असं प्रबोधन करतो आहे, कुठलं खर्च करू नका म्हणते. ज्याची परिस्थिती आहे त्यानं खर्च करायला पाहिजे, त्याच्यामुळे 4 लोकांना रोजगार मिळत असतो. पण त्याची परिस्थिती नाही ना. माझ्याकडे आता 5 वर्षापूर्वी आमच्या संस्थेतनं कर्ज काढलेलं आहे लग्नाला, अजून त्याचं खूप म्हणजे पैसे भरणं आहे की नाही. आणि आपला अनुभव असा आहे की ज्यांनी कर्ज काढून लग्न केलेलं आहे की नाही त्यांचे 1-2 महिन्यामध्ये वादावादी चालू होते. आणि हे निरीक्षण आमचं. तर त्या वादावादीमध्ये त्या कुटुंबाचं पण स्वास्थ्य नसतं आहे आणि त्या म्हणजे दोन्ही कुटुंबाचं. अशा ह्या सगळ्यामध्ये इव्हेंट हा एक म्हणजे आता समाजालाच एका बाजूनं त्याला काम कमी झालं, एक चांगल्या पद्धतीनं वेगवेगळे असे सेटअप मांडून लोकांना एक विबोलून होते. पण माझं काय म्हणणं आहे की ती अर्धा तासभर 1 तासाची कथा पण तुमच्या जीवनाची व्यथा होत्या. जीवनाची पूर्णपणे व्यथा म्हणजे इतकं तो ह्याच्यात होतो आहे की बोलायचं काम नाही. आता यांनी सांगितलं की किती जण व्हिडिओ बघतो आहे. आता आमचेसुद्धा आहेत, किती जणांनी आता इथं आपण बघितलं ना, किती लोकांनी आपल्या लग्नातले व्हिडिओ किती वेळा बघितले बघा. पण त्याला जो येणारा खर्च म्हणजे आता काय होतं की हा आपल्या रुकवत होतं, रुकवतमध्ये काय भांडी काय दिली आहेत एक महिलांना उत्सुकता असायची. पण आता त्या मुलीच्या गाडीपासून ते 4 व्हीलर पण 2 व्हीलरपासून आमच्याकडे आता ते हळूहळू प्रथा मग ते मोठं करता आहे श्रीमंत म्हणून गरिबाच्याकडे वाटेला आलेला आहे. हा जो आपला जो तफावत आहे यामुळं इव्हेंट हे वरदान काय हे म्हणजे धोकादायक अशा पद्धतीचं समाजामध्ये एक वातावरण आहे. मला असं वाटतं की तुम्ही अतिशय चांगला विषय आज या ठिकाणी हाताळलेला आहे. इव्हेंटमुळं जो मध्यमवर्गीय आहे, जो आर्थिकदृष्ट्या आहे, पण त्याला वाटते माझ्या मुलाचं लग्न मोठं व्हावं. एक जाताच होतं की कोल्हापूरला एक मोठं हॉटेल आहे. मी म्हटलो अरे तू लग्न आमच्या सर्व्हिसला होती ती. नाही म्हटले तुम्ही लग्न तिथं कसं काय ठेवलं. नाही म्हटले एक प्लॉट घेतलेला होता पोरग्याचं आपण का करू शकत नाही म्हणून प्लॉट विकून मुलाचं लग्न मोठ्या प्रमाणात केलं. आज त्यांच्याकडे राहायला घर नाही. हा जर असा जर विचार केला तर दोन्ही बाजूनं आमच्यासारखा कार्यकर्ता दोन्ही बाजूनं विचार करतो इव्हेंट असावा की नसावा. आणि यातून आपले जे पै पाहुणे मित्रमंडळी लग्नापासून खूप आली तर एक कुटुंब एक व्यक्ती सगळं लग्नाचं कार्य करू शकतो. हा इव्हेंटमधला दोष आहे. आणि सगळी मिळून एकत्र येणं, पै पाहुणे आपण एकत्र येणं, 4-4 दिवस लग्न चालतं खर्च नव्हता तेव्हा. हळद करा, हे करा, उखाणं होते, हे होते. हा जो आनंदही सोहळा एक कुटुंब जोडणारा जो सोहळा होता तो ह्या इव्हेंटमुळे लुप्त पावला असं माझं मत आहे. मी ॲडव्होकेट मनीषा सुभाषचंद्र पवार. नमस्कार. सर्वात प्रथम तरुण भारतचे अभिनंदन की एका मोठ्या चांगल्या विषयाला आपण हात घातलेला आहे. 2 नोव्हेंबरला म्हणजे कार्तिक कृष्ण गुरुजी द्वितीयेला द्वादशीला लग्न समारंभाला सुरुवात होते. मुहूर्तातनं सुरू झाले. मूलतः आपल्या समाजामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये लग्न हा एक धार्मिक संस्कार आहे. परंतु कालानुरूप त्यामध्ये आता एवढे बदल होत गेलेत की पूर्वी जो कुटुंबांचा म्हणून 2 कुटुंबांचा म्हणून किंवा समाजाचा म्हणून जो विधी असायचा तो आता व्यक्तिगत स्वरूपाकडे यायला लागला. मुलं मुली दोघंही नोकरी करत असल्यामुळे म्हणा किंवा घराबाहेर पडलेले असल्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन हे विधी पार पाडणं हे आता अतिशय अवघड झालेलं आहे. तर त्या दृष्टीनं इव्हेंट मॅनेजमेंट किंवा या गोष्टी समाजात आलेल्या आहेत. ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे आणि जे खर्च करू शकतात ते
लोक ह्या गोष्टीकडे प्राधान्य देतात, पण अजूनही जो सर्वसामान्य समाज आहे त्यांच्याकडं कुटुंबातूनच ह्या गोष्टी पार पाडल्या जातात. म्हणजे अगदी स्थळ सुचवण्यापासून ते लग्न पार पाडेपर्यंत सगळं कुटुंबातूनच होत असतं आणि या गोष्टीकडेही लक्ष वेधलं जात आहे. आजही ग्रामीण विभागात किंवा सर्वसामान्यांच्या घरात लग्न हा म्हणजे कुटुंबांचाच समारंभ मानला जातो. समाजाला बोलवलं जातं, नाही असं नाही. तुमचे मित्रमंडळी असतात, तुमचे नातेवाईक असतात, समाज असतो, परंतु तिथं जे आहे तिथं त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसारच ह्या गोष्टी घडत असतात. त्यांना ह्या गोष्टींची अपेक्षा असते असं नाही आहे, पण ते त्यांच्या आर्थिक परिस्थितीला परवडतं आहे असंही नाही आहे. त्यामुळं कौटुंबिक पातळीवर हे विवाह पार पाडले जातात. आत्ता थोडंसं कायदेशीर दृष्टीनं बघत गेलो तर पूर्वी हा जसा नुसता धार्मिक संस्कार होता तसं आता त्याचं स्वरूप लाहिलेलं नाही आहे. पूर्वी लग्न ही आईवडील ठरवायचे किंवा मोठी माणसं ठरवायची आणि ते पार पाडण्याचं काम नवरा आणि नवरीवर असायचं, परंतु आत्ता तसं झालेलं नाही आहे. मुलं मुली दोघंही बाहेर पडल्यामुळं घरातून त्यांना चॉईसेस उपलब्ध भरपूर झालेले आहेत आणि आपला जीवनसाथी कसा असावा यांची काही ठाम मतं निर्माण झालेली असतात. आणि जेव्हा तुमच्या परिचयात तशा पद्धतीची लोकं आली तर तुम्ही मग लग्नाचा निर्णय घेता आणि लग्नबंधनात बांधता. त्यावेळेला त्यांना त्यांची जाणीवही असते की आपण काय करत असतो. त्यामुळं लग्न टिकण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता अधिक असते. मी अजूनही शक्यता म्हणते, कारण वस्तुस्थिती वेगळी असते आणि म्हणजे लग्नाच्या आधीच्या गोष्टी आणि लग्नाच्या नंतरच्या गोष्टी यामध्ये तफावत असू शकते. त्यावेळेला काही अडचणी येतात, नाही असं नाही, पण जर ते स्वतःहून स्वीकारलेलं असेल तर ते दोघंच जबाबदार असल्यामुळं ते टिकण्याची शक्यता अधिक असते. आणि कुठल्याही समाजाचा घटक हा कुटुंब असतो आणि कुटुंब संस्थेची सुरुवातच मुळात लग्नापासून होत असते. आणि जेव्हा लग्न हे आपल्या पसंतीनं आपण निवडलेलं असेल किंवा आपला जोडीदार निवडलेला असेल तर ॲटोमॅटिकली ती जबाबदारी एकट्याची त्या ह्यांचीच जाते आणि लग्न टिकवण्याकडे अजूनही कल लोकांचा आहे. म्हणजे असं नाही आहे की लग्न नको म्हणतायत, मग ते सामाजिक कारणं असतील किंवा आणखीन कुठल्याही गोष्टी असतील. तर त्यामुळं मला असं वाटतं की आत्ता संविधानाला जे अपेक्षित आहे वैयक्तिक तुमचे अधिकार, कर्तव्य आणि त्याची जाणीव ही आत्ताच्या मुलांमध्ये जास्त आल्यामुळं मुलं लग्नाकडे या दृष्टीनं बघायला लागतात. आणि चांगला समाज घडावा, जगाच्या म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये आपण कुठं आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला काय पावलं टाकायला पाहिजेत. म्हणून मला माझा जोडीदार असा हवा आहे. अशा पद्धतीनं सुद्धा लोकांची मतं आता तयार व्हायला लागलेली आहे. काही ठिकाणी अनुकरणही वाढले. हां, अनुकरण जे वाढलं आहे म्हणजे आता इव्हेंट मॅनेजमेंटची जी आत्तापर्यंत आपलं बोलणं झालं, खरं कसं आहे लग्न हे अतिशय सुखद भावना आहे सगळ्यांसाठीच. नंतर त्याच्या अडचणी कितीही असल्या तरी सुरुवात जी असते ती चांगली व्हावी, सुखद व्हावी, स्वप्नवत व्हावी हे प्रत्येकाला वाटत असतं. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी हे करायला काही हरकत नाही, पण फक्त त्यांनी केलं आहे म्हणून माझं असं व्हायला पाहिजे हे थोडंसं विचाराचं लक्षण आहे असं मला वाटतं आहे. करू नये या मताची मी अजिबात नाही. जितकं स्वप्नवत असेल त्या आठवणी तुम्हाला आयुष्यभर पुरत असतात, परंतु वेडं अनुकरण यात होता कामा नये. पैशाचा अपव्यय टाळावा, त्याचा समाजासाठी काय उपयोग होत असेल त्या पैशातून म्हणा किंवा आपल्या कृतीतून एक आदर्श जर घालता येत असेल तर हे थोडंसं बाजूला ठेवून किंवा थोड्या प्रमाणात करून तुमची हौस आणि समाजाला एक दिशा देण्याचं काम जर करता आलं तर जास्त चांगलं. याच्या काळात जर वडील काय सांगायला लागला त्या मुलाला किंवा मुलीला, मुलीचा वडील, तरी तो त्या क्षणी तिला बाप म्हणजे असं हे वाटायला लागतो माझ्या भावनांची जाणीव नाही, अमुक नाही, भावना आणि व्यवहार नाही. सर एक गोष्टीचं खंडन करतो की अशा पण गोष्टीचं डोळ्यासमोर आता पाहण्याचा दृष्टिकोन आहे की इव्हेंट प्लॅनर किंवा इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे खर्चिक गोष्ट. आपली एखादी गोष्ट आहे ना तर बजेटमध्ये बसून देण्याचं काम पण इव्हेंट प्लॅनर करत असतो. ज्यावेळी एखादा व्यक्तिगत कुटुंब व्यक्ती म्हणून ज्यावेळी एखादी गोष्ट करायला जातो ना तर त्याला बाजारात काय रेट चालला ह्याचं नॉलेज नसतं. त्याच्या घरात पहिल्यांदा प्रसंग आलेला असतो आणि त्यावेळी इव्हेंट प्लॅनर त्यांना त्यांच्या आर्थिक स्तोत्राला मदत करण्याचं काम पण इव्हेंट प्लॅनर करतो. कितीपर्यंत? अच्छा, हां, म्हणजे थोडक्यात प्रत्येक गोष्ट बघून पाय पसराव्यात ही जी भूमिका आहे ती सगळ्यांनी जर घेतली तर ते जास्त चांगलं आहे. नंतर घरात जे खटके उडायला जातात हप्त्यावरून. आताच सरांनी सांगितलं थोड्या वेळापूर्वी की प्लॉट विकून म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट करणं
ह्याच्यासारखं दुर्भाग्य काय नाही. म्हणजे हे करणारे सगळेच त्याला जबाबदार, आई वडील, मुलं सगळे. तर हे न होता सगळ्यांनी बसून आपल्या आर्थिक बजेट किती आहे आणि आपण काय पद्धतीनं करू शकतो ह्याचा मिलाप घातला तर स्वप्न आणि व्यवहार दोन्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं. नमस्कार, मी सुजाता विकास पाटील, मी एक गृहिणी आहे. आज तरुण भारतने हा विषय घेतलेला आहे, बदलत्या काळात जे लग्नाचं हे आहे, तर तो एक छान विषय त्यांनी घेतलेला आहे. आता बहुतेक जणांनी आपली आपली मतं मांडलेली आहेत, इव्हेंटवाल्याने असेल, फोटोग्राफर वकील मॅडम आहेत, तर प्रत्येकानं आपापले एक मतं मांडलेली आहेत. प्रत्येक आईवडिलांचं किंवा त्या मुलग्याचं एक स्वप्न असतं की मला एक चांगला, आपल्या आईवडिलांचं एक स्वप्न असतं की माझा हा मुलगा आहे, त्याला एक अनुरूप जोडीदार मिळावा. किंवा त्या मुलग्याचं एक आत्ताच्या काळानुसार एक पूर्वी एक असं होतं की नाही तू घरी बसू शकतेस, तसं नाही आहे. तर त्याला जोडीदार तो मिळवता, त्या घराला पुढं नेण्यासाठी, त्याची स्वप्न पूर्ण दोघांची करण्यासाठी तो बघत असणार आहे. तर आत्ताचं जे बदलतं स्वरूप आहे ह्याचं लग्नाचं, की इव्हेंट मॅनेजमेंट असेल किंवा फोटोग्राफी असेल, तर ते पूर्वीच्या काळात इतकं नव्हतं. प्रमाण थोडं खर्चाचं कमी होतं. असं नाही की इव्हेंटमुळं नुकसान होतं किंवा काय. जिथं आपला समाज जिथं आहे की लोक करू शकतात, की आपली 4 पाहुणे आपले जे संबंध राखलेले आहेत ते आपण एकत्र येऊन करू शकतो आहे, तर त्यावेळी ते आपण करू शकतोयच. पण जिथं आता बाहेरच्या आपल्या कोल्हापूरसारख्या शहरात एवढा तो प्रॉब्लेम येत नाही. बाहेरच्या ठिकाणी तो जरा लोकांचे अटॅचमेंट किंवा कनेक्शन कमी असते, तर तिथं तुम्ही इव्हेंटला जास्त प्राधान्य देऊ शकताय. तर तो एक म्हणजे प्लस पॉईंट आहे तो तिथं घेण्याचा. फोटोग्राफीसुद्धा असेल, प्री वेडिंगचं आत्ता जे सांगितलं, तर ते प्रत्येकाची आपापली चॉईस आहे. फक्त त्याला ते ह्यांनी सांगितले की लिमिटेशन्स आहेत, की त्यांनी सांगितलं तो चांगला पॉईंट आहे की असं नाही की प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या दोघांनी शूट करावं. म्हणजे त्यांनी फॅमिलीला घेऊन गेलं तरी चांगलं आहे. त्याच्यानंतर मौलिक सरांनी जे रिस्क सांगितली ते पण म्हणजे हे होणार नाही, नंतर पुढं जाऊन त्यांनी ते बघितलेलं आहे, तर ते तसं होऊ नये. तर तो एक चांगला एक हे मांडलेलं आहे. त्याच्यानंतर माझं एक हे आहे की इव्हेंट मॅनेजमेंट करताना की 2 वेगवेगळ्या, म्हणजे सकाळी एकचा मुहूर्त आहे, नंतरचा एक मुहूर्त आहे. तर मला तर वाटतं की 2 मुहूर्त करण्यापेक्षा एक मुहूर्त करा. त्या मुहूर्ताला पूर्वी लग्न होत होती, की त्या मुहूर्तालाच काहीतरी एक धार्मिक महत्त्व आहे, तर त्या मुहूर्ताला तुम्ही लग्न करा, जेणेकरून सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून ती मुलगी मेकअप करते, हे करते, हेक्टिक होते त्या मुलीला, त्या कुटुंबाला. त्याच्यानंतर धावपळ पुन्हा सगळे लोक येणार, म्हणून ती पुन्हा ओढाताण होते दिवसभराची. तर तुम्ही असे ठराविक लोकांनाच बोलवलेलं असते, आपल्या घरचे जे प्रामुख्याने आहेत त्यांनाच लग्नाला बोलवतो सकाळच्या. नंतरच्या लग्नाला आलेले की पूर्वी एक म्हणायचे लोक की अक्षता नाही चुकल्या पाहिजे, तर तो एक हे म्हणून ते अक्षताला हे महाराजांना माहीत असेल तर तो चुकू नये म्हणून यायची. पण आता तसं होत नाही. इव्हेंटमुळं काय होतं आहे, फोटोग्राफीमुळं काय होतं की 1 तास 1.5 तास तो पुढं जायला लागला आहे. लोकांना तो वेळ नाही आहे तसा, जायचं आहे पटकन म्हणून येतात. तर तो एक कुठं तर थांबायला पाहिजे. पुढं खर्चाचं पण प्रत्येक कुटुंबानं एक आपल्या आईवडिलांनी सुद्धा, म्हणजे मी एक गृहिणी आहे म्हणून मी माझ्या ह्याच्यात झाले, माझा एक समाज आहे तिथं भरपूर आहेर माहेर आहे, सगळं करायचं आहे, पण ते एक लिमिटमध्ये जाऊन करायला पाहिजे. की पुढं आपलं जाऊन जे केलं आहे ते आपल्या मुलांना किंवा आपल्या ह्यांना ते हे करायला नको. म्हणजे जे लाईफ आहे ते पुढं त्यांनी कंटिन्यू करायला पाहिजे. म्हणजे त्याचा लोड नाही यायला पाहिजे त्या खर्चाचा किंवा येणाऱ्या मुलीला पण किंवा त्या कुटुंबाला, त्या जोडप्यांना तो भार नको व्हायला पाहिजे. त्यामुळे ते पुढं छानपैकी असं ते कंटिन्यू व्हायला पाहिजे. जे आपण छान एक व्यवस्थित आपली लिमिटमध्ये ठेवा, लिमिट ठरवा किती लोकांना बोलवायचं, किती छान पद्धतीने करायचं. मग ते इव्हेंट असू दे, घरातले लोक असू देत, त्याला काही येत नाही. फक्त ते कसं व्हायला लागलेलं आहे, इकडची 50 तिकडची 50 म्हणताय तसं. आणि असं आहे की समाज बदलतो. कसं होतं, कोरोनाच्या काळात आपण लग्न केली पण ते विसरलो आपण, परत पूर्णपणे विसरलो. ते त्या वेळेपुरतंच होतं ते. त्याच्यानंतर नाही, मला 500 बोलवायचे आहेत, माझे 700 बोलवायचे आहेत, आमच्या इकडे तर 1000पर्यंत जाईल माझ्या मुलाच्या लग्नात. मला माहीत नाही काय होणार आहे, खरोखर नाही माहिती. म्हणजे अख्खा आपलं त्या कोल्हापूरसारख्या शहरात तरी हे होणारच आहे. त्याला काय आपण लिमिट घालू शकत नाही. पण कुठंतरी आपल्यालाच पुढं ते हे व्हायला नको आणि वेळ छान असं एक लग्न व्हावं असं मला वाटते. खूप वेगळं आहे की एखाद्या नेत्याला किंवा पुढाऱ्याला बोलवतात, म्हणजे माझ्यापासून सुरुवात करतो. बरोबर आहे. तो त्याचा व्याप वेगळाच. म्हणजे त्याला 12 वाजून 40 मिनिटानं 5 ते 6 ठिकाणी जायचं आहे. फक्त फिरत आणि तोपर्यंत
म्हणजे भटजी आले की असे एक वेळ भटजीशिवाय थांबणं आपण क्षणभर मान्य करू. आम्हाला साहेब यायचे आहेत म्हणायचं फार अवघड होतं. नाही ते पण भरपूर वेळा सांगतात की वधूवरांना घेऊन या पण काही नाही ते एक ते सगळं येईपर्यंत का अर्धा पाऊण तास लेट त्यांना अनुभव असेल. नमस्कार, माझं नाव सुभाष बिरांजे. मी गेली 9 वर्ष म्युझिक इव्हेंट करतो आणि लग्न कार्यामध्ये आता जो काय हा तुम्ही जो विषय ठेवला त्याबद्दल सर्वांचं पहिल्यांदा तरुण भारतचं खूप खूप आभार आहे की तुम्ही हा एक नवीन विषय घेतला आहे. आणि लग्न ही पूर्ण जगामध्ये भारतातली जी आपली विवाह संस्था आहे सर ही वाखाणण्याजोगी आहे. कारण बरेच लोक ह्यामध्ये असं म्हणतात की 40-40 वर्ष तुम्ही एकत्र राहताय, ही फार मोठी गोष्ट आहे सर. आणि त्या विवाह संस्थेच्या अनुषंगानं आपण चर्चेला बसलो आहे आज. आणि त्यामध्ये इव्हेंट हा नवीन गोष्टीला नक्कीच स्वीकारलं पाहिजे आपण. आणि त्यातलाच एक मुद्दा आहे तो म्युझिक, तो मी घेतो. आणि मी बघतो सर नेहमी की विधी वगैरे सगळे चालूच असतात. बऱ्याचदा भटजी वैतागलेले असतात. भटजी निघून पण गेलेली बघितली मी. वेळ निघून गेलेली असते, भटजी सांगत असतात या पण नाही. पण आमचा एक मुद्दा, मी सुरुवातीला एक गाणं घेतो सर, माणसाने माणसाशी माणसासम वागावं, ही नेहमी प्रार्थना मी घेतो. कोणताही इव्हेंट असू दे, कोणताही प्रकार असू दे, इथेही नेहमी घेतो. त्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे सर की जे काही विधी चालू असतात सगळे ते झालेच पाहिजेत. ते एक संस्कार आहे सर. आणि विधीपेक्षा आपण त्याला संस्कारसुद्धा म्हणू शकतो. संस्कार होणं खूप गरजेचं आहे आज. मुलामुलींच्यावर चांगले संस्कार होणं आणि तो एक संस्कार सोहळा असतो ॲक्च्युली. पण त्याला एक इव्हेंटचं एक वेगळा ठरलेला तोही स्वीकारलाच पाहिजे नक्की लोकांनी. ज्याची जशी ऐपत आहे, ज्याची जशी कुवत आहे त्या पद्धती. जसं सरांनी आता बोललेत की आम्ही इव्हेंट 1 लाखास हवा आहे, 2 लाखामध्ये सुद्धा आम्ही बसवून देतो. मग मी माझा म्युझिक इव्हेंट घेत असतो. मी नेहमी सांगतो माझ्याकडे सगळं काही नाही, माझ्याकडे फक्त म्युझिक आहे. ते पार्ट मी अगदी बेस्टपैकी सांभाळतो. आलेल्या लोकांना एंटरटेन करणं. बऱ्याच लोकांना आले की काय करू काय नाही असा विषय असतो. आम्ही त्यांना बरोबर जॉईन करून ठेवतो. त्यामध्ये गाण्याच्या माध्यमातून वेगवेगळी गाणी आम्ही घेतो. त्या ऑकेजनला जशी साजेशी गाणी असतात त्या माध्यमातून आम्ही नेहमी लोकांना कसं जुळवता येईल की बाबा बसलेली लोकांना एंटरटेन कसं होईल. जसं तुम्ही आता बोललात की काही VIP लोक येत असतात, त्यांच्या वेटिंगला बसलेली लोक असतात, त्यामध्ये कंटाळलेले असतात. मग त्यांना आम्ही बोलून थोडंसं मौखिक बोलून जोक्स करून वेगवेगळी गाणी त्यांच्या मनातली गाणी घेऊन लोकांना आम्ही आव्हानही करतो की या पद्धतीचं माझं काम चालू आहे. आणि आता जो काय हा चर्चेचा विषय केला आहे तो खूपच छान आहे. म्युझिकच्या माध्यमातून मी दोन्ही कुटुंबांना आणि आलेल्या पाहुण्यांना जोडण्याचं मस्तपैकी काम करतो. आणि खूप चांगल्या पद्धतीने मी ह्यामध्ये इव्हेंट नेहमी करत असतो. आणि माझं नाव आहे. आणि ह्यामध्ये सगळ्यात वैशिष्ट्य असं आहे की माझं पूर्ण कुटुंब आहे त्यामध्ये. मी गातो, माझी मिसेस गाते, माझा मुलगा गातो, जॉब करते, माझी मुलगी पण गाते, ती बँकेत सर्व्हिसला तरी ती गाते. म्हणजे आम्ही एक आनंद सोहळा, जसं मॅम बोलले आता आनंद सोहळा, त्या पद्धतीनं हा सोहळा आपण मस्तपैकी संस्कारित करतो गाण्याच्या वेळेस. धन्यवाद सर. नमस्कार, माझं नाव कैलास चंद्रकांत साळोकी, कोल्हापूर जिल्हा मंगल कार्य संघटना खजिनदार. माझं स्वतःचा हॉल आहे. त्या हिशोबानं गेली 25 वर्ष मी या क्षेत्रात आहे. लग्नाची जी वेळी सुरुवात होते त्यावेळी आईवडील मुलगीला किंवा शोधण्याचं काम सुरुवात करते. मग आपल्या ह्या संघटनेच्या माध्यमातून मोफत मेळावे पण असतात. पण 10वी 12वीचा बायोडा जर आला तर तो 10वी 12वीचा बायोडा मुलगी ॲक्सेप्ट पण करत नाही काही गोष्टीने. मग त्याला शिकलेला नवरा, बाकीचं वेल सेटेल पाहिजे, पुण्यात फ्लॅट पाहिजे, बाकीचं लॅविश राहणं पाहिजे, या दृष्टिकोनातून त्यांनी जास्त म्हणजे मुलगी प्रेफर करतात. सासू नको सासरा नको. हां, सासू नका सासरा नको, म्हणजे थोडक्यात केराची टोपली म्हणतात ते सासू सासऱ्यांची, अशी उपमा शॉर्टकटमध्ये दिली जाते. पण ह्या असा ट्रेंड असा बदललेला आहे. ह्या काही युरोप खंडातनं जशी संस्कृती आलेली तशी ती इंडियामध्ये येण्यास म्हणजे आलेलीच आहे. थोडक्यात प्रस्तावित व्हायला लागल्या, त्या पद्धतीचे विचार ते ह्या पद्धती व्हायला लागलेत. लोकांना कोणतीही जबाबदारी नको आहे. तसेच त्या हिशोबानं आता आपण लग्नाची सुरुवात करतो आहे. हॉल करण्यापासून कॅटरिंगवाला, इव्हेंटवाला, ह्या सगळ्या गोष्टींना बरीचशी दमछाक करायला लागते. मग त्या अनुषंगानं पहिला हॉल बुकिंगला प्राधान्य पहिला दिलं जातं, त्यानंतर बाकीचे जे काय उपाययोजना आहेत ते केले जातात. मग गेले साधारणतः काही लोकांचा ट्रेंड असतो की इव्हेंटमध्ये पण आपण हे करून आपण आपल्या घरात राबणारी कोण लोक नाहीत. कारण पूर्वीच्या बायका ज्यावेळी लग्न घरात ठरते तेव्हा शेजारपाजार येऊन 15 लेडीज तांदूळ निवडण्यापासून सगळी सुरुवात असायची. पण आता लोकांना पूर्वीसारखा वेळ नाही आहे. त्या हिशोबानं आता लोक पॅकेजकडे पण थोडीफार वळालेले आहेत. मग साधारणतः आपलं पॅकेज काय 1,04,000पासून आपण 300 लोकांचं प्रोव्हाइड करतो. अक्षता, 5 सुपारी, भटजी, साखरेपुड्या, बँड, घोडा, अक्षता, हॉल सकट. हां, त्या हिशोबानं मग गरीब लोकांचं लग्न व्हावं या हिशोबानं आपण 1 लाखामध्ये पॅकेज ठेवलेलं आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येकाचा ट्रेंड आता मोठं जेवढं हॉल पाहिजे तेवढंच पार्किंग लोकांना पाहिजे. त्यामुळं
गावठाण भागात जास्त म्हणजे बाहेरच्या बाजूला जास्त लोकांचा ट्रेंड झाला आहे, म्हणजे फार्म हाऊस वगैरे ह्या हिशोबाने हे राहिला. प्री वेडिंग शूटिंगचा जर विचार केला तर प्री वेडिंग शूटिंग फोटोग्राफरसाठी पण बऱ्यापैकी त्यांचं उत्पन्नाचं स्रोत पण आहे. पण मी असं म्हणणार नाही की बाबा आपल्या कल्चरला थोडा ते फाटा दिल्यासारखं असं वाटतं. त्या हिशोबानं जर म्हणला तर बाकीच्या जर गोष्टी जर विचारात घेतल्या तर फोटोग्राफी हा काय ट्रेंडच असतो. माणसाचे एक 10-10 वर्षाचं एक तर व्हिडिओ, आता आम्ही एक 10 वर्षापूर्वी व्हिडिओ शूटिंग केलेलं होतं, त्या सीडी पहिला मिळत होत्या, त्या सीडी आता खराब झाल्या आहेत, त्यामुळे त्याचं रेकॉर्ड आता गेलेलं नाही. फोटो हे आजीवन राहतात, त्यामुळे त्याला काय प्राधान्य पहिला द्यायलाच काय हरकत नाही. दुसरी गोष्ट आता पेन ड्राईव्ह सिस्टीम आल्या, पेन ड्राईव्हमधने पण डायरेक्ट सेव्ह करून कुठल्याही टी व्हीला वगैरे हे बघू शकतात. झाली दुसरी गोष्ट, दोघांच्या जर विचारानं जर गेला किंवा दोघांच्या विचारानं जर गेला तर ते आयुष्य पुढंपर्यंत होते. आणि आता लोकांचा ट्रेंड काय झाला आहे, एक सकाळी गोरज मुहूर्त साधी 9 वाजता एक अक्षता टाकायच्या आणि लोकांच्या समवेत एक 12:30 टाकायच्या. मग घरातली 25 माणसं मुलगीची आणि 25 माणसं मुलाची, अशा हिशोबानं एक विधी धार्मिक केला जातो. त्या धार्मिक विधीनं अक्षता पडल्या की 12:30चा मुहूर्ताची एक टायमिंग दिली जाते, जे सगळ्यांना आपण 1000 लोकांना आपण दिली जाते. 1000 लोक त्यावेळी अर्धा तास अगोदर किंवा तासभर अगोदर येऊन बसतात. पण त्यानंतर त्यांचं शूटिंग चालू होतं आहे, डान्स चालू होतो आहे, तिकडची पार्टी इकडची पार्टी, पग्ग्या चालू होतात, घोड्यावरनं एंट्री होते. मग अशी जर ट्रेंड जर झाला तर लोक 12:30चा मुहूर्त 2 आणि 2:30 वाजता अक्षता पडतात. त्यामुळं एका माणसाला जर 3 ते 4 पत्रिका जर आल्या तर तो प्रत्येक लग्नाला कसा जाणार? एक 11:30चा मुहूर्त, एक 12:30चा मुहूर्त, एक 1:30चा मुहूर्त, ह्या हिशोबानं कसं जाणार? मग त्यामध्ये हा ट्रेंड चुकीचा आहे. त्यामुळे आणि अक्षता ज्यावेळी आपण टाकतोय त्यावेळी पित्र आणि देवता अक्षता घेऊन उभारलेले असतात. त्यावेळी कुठल्याही पर्यंत अक्षता व्हायलाच पाहिजेत, असं माझं प्रामाणिक मत आहे. त्याबद्दल मला तरुण भारतने या ठिकाणी बोलवल्याबद्दल सर्वांचं संपादकांचं वगैरे हार्दिक अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी निलेश कुलकर्णी. मी गेली 20 वर्ष पौरोहित्य करतो आहे आणि तरुण भारतनं आजचा उपक्रम जो निवडलेला आहे, लग्नाचे विवाहाचे बदलते स्वरूप, अत्यंत चांगला आहे. बऱ्याच गुरुजींना यावर बोलायचं असतं आणि बरेच मतं मांडायची असतात, पण काळाचा आणि इतर सर्वांचे आवड निवड आणि एकंदरीत सगळं दृष्टिकोन बघता हे शक्य होते असं नाही. त्यामुळे आज जे व्यासपीठ मिळाले हे गुरुजींना फार चांगलं आहे, इतरांना तर आहेच. आता खरं तर विवाहाची सुरुवात जी होती ती मुळात नवरा नवरीने एकमेकाला पसंत करण्यापासून. पहिला काय व्हायचं की लग्नामध्ये मुलामुलींना नेलं जायचं, माझी मुलगा हे उपवर आहे, माझी मुलगी उपवर आहे, आणि ते बघीन ठरत होतं लग्न. मग काळ बदलला, आता मुलामुलींनाच व्याप इतके वाढले की ते जाणं बंद झालं. पण त्यामुळे पर्यायानं वधूवर सूचक ही संस्था उभी राहिली. विवाहाचं पहिलं ठिकाण काय असायचं, दारात लग्न व्हायचे आणि विवाहाची वेळ असायची संध्याकाळची, अशी गोरज मुहूर्त. कारण शेतकरी वर्ग होता, ते दमून भामून काम सोडून कोण येत नव्हतं. आत्तासारखं टेक्नॉलॉजी काय नव्हती किंवा तांत्रिक काही नव्हतं, सगळं स्वतःला काम करायला लागायचं. त्यामुळे ते सगळं संपवून येणार आणि संध्याकाळी गोरज मुहूर्ताला लग्न, तिथनं पुढं मग शिरा भात आणि असंच जेवण होतं. इतके पदार्थ नाही, शिरा भात किंवा लाडू, बुंदीचा लाडू आणि अगदी म्हणजे श्रीखंड वगैरे पुढं जसं आलं तसं फारच मोठा प्रकार. मग हे सगळं करायचं आणि म्हणजे वरात घेऊन मुलगा मुलगीकडे गेला असं तो घेऊन आपल्या गावी जायचा, असं सगळं होतं. मग जसं ठिकाण बदललं, ठिकाण काय बदललं तर कार्यालय आली, कार्यालयाची आली हॉटेल्स आली, आणि हॉटेल्सची आल्या तर रिसॉर्ट्स आली, डेस्टिनेशन वेडिंग चालू झालं. त्यानंतर किरकोळ फक्त चांगली नवरा नवरीला साडी इथंपर्यंतच होतं की नवराला ड्रेस इथंपर्यंत होतं. आता शूट, शेरवाणी, मग जत्ता काढणे, मग दागिने, असं सगळं वाढत आलं. रुखवत करणे, मग सेट देणे, हा सगळा प्रकार आला. तिथनं पुढं फोटोग्राफी आली. फोटोग्राफी आपले क्षण हे संस्मरणीय असावे म्हणून विवाह चालू झालं. मग 1, 2 म्हणत 4 झाले, 10 झाले, चांगला आहे. आणि त्यानंतर शेवटी काय आलं, हे सगळ्याला आता माणसं इन्वॉल्व असायची, आपल्या गल्लीतली, आपले नातेवाईक. मग मनुष्यबळ वेळेअभावी कमी पडायला लागलं. म्हणजे काय व्हायला लागलं, प्रत्येकाला व्याप वाढले. प्रत्येकजण 4-4, 5-5 दिवस आत्ताच्या व्यापामुळं सुट्टी काढून येऊ शकत नाही, हे शक्य नाही प्रत्यक्ष. मग इव्हेंट प्लॅनर आली. आता ह्यातनं चांगला गोष्ट घडलेली काय आहे की चांगली गोष्ट सगळे रोजगार भरपूर झाले. वधूवर सूचकवाल्यांपासून इव्हेंटवाल्यांपर्यंत प्रत्येकाला रोजगार आले. प्रत्येक त्या टप्प्यावर आपल्या मुलाचं आपल्या मुलीचं लग्न चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न आई वडील करायला. आता ह्यात गोष्ट घडती काय की सगळ्यात पाळली जाणारी म्हणजे वेळ. प्रत्येकजण त्या टप्प्यावर चांगला काम करतोय. वधूवरवाले काय करतात, मुलासाठी मुलीचे बायोडाटा, मुलीसाठी मुलाचा बायोडाटा, हे वेळेवर पडतात. आता तिथं चुकते काय, पहिला गोष्ट काय होती की वेळेत रिप्लाय देत नाहीत.
मला ही गोष्ट नको आहे, नाही म्हणून सांगा. जबरदस्ती कोणावर नाही आपल्याला, नाही म्हणून सांगा. नेक्स्ट पार्ट ओपन होते ना, तिथं पहिला होत नाही. दुसरी गोष्ट, वेळ पाळली जात नाही लग्नाची. गुरुजी ओरडून दमतात, कोणी येत नाही. ह्यात सगळ्यात महत्त्वाचा नवरा नवरीचा पहिला रोल आहे. मला जर माझा संसार, माझं आयुष्य पुढचं त्या पार्टनरबरोबर पुढं चांगलं चालवायचं आहे, कारण कॉन्ट्रॅक्ट आहे हे. जसं एखाद्या संस्थेमध्ये कॉन्ट्रॅक्ट असतं, पार्टनरशिप लॉंग टर्म टिकवायचं, तर दोन्हीनं तेवढ्या त्या गोष्टी पाळल्या पाहिजे. तसं नवरा नवरीने ठरवलं पाहिजे की मला ही वेळ पाळायची आहे. आपण सगळ्यांना निमंत्रण दिले, आज तरुण भारतनं आपल्या सगळ्यांना निमंत्रण, आपण त्या टायमिंगला आलो इथं चर्चेसाठी. तसं पाहुण्यांना सगळ्यांना निमंत्रण आपण दिले की माझं लग्न या टायमिंगला लावतो आहे आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला तुम्ही या. तर जसं त्या सरांनी सांगितलं पार्वती गार्डनला की तिथं देव आणि पितर आपले हजर असतात. तर ह्याचं थोडं जरी भान ठेवलं तर आपलं तिथं ते काम सुकर होऊन जातं. पण काय करतो आपण, नाचण्यात आपण आवड आहे आपली आणि आपल्याला ते सगळं चांगलंच करायचं आहे. पण हे करत असताना आपण ज्या व्यक्तींना स्वतःहून बोलवलेलं आहे तिथं, त्यांच्यासमोर आपण त्यांच्या वेळेचं भान न ठेवता दंगा करणं, हे सर्रास संपूर्ण चुकीचं आहे, पूर्ण चुकीचं आहे. त्यांना वेळ जात नव्हता किंवा त्यांच्याकडे दुसरं काम नव्हतं पण आपण त्यांना बोलवलं का नाही. आपण आपल्याला आपल्या ज्येष्ठ लोकांचा आशीर्वाद घ्यावा आणि आपलं पुढचं आयुष्य छान जावं यासाठी आपण त्यांना स्वतःहून बोलवले. तर आपली जबाबदारी आहे की आपण त्या टायमिंगला तिथं आपण हजर राहिलं पाहिजे. इव्हेंटवाले त्यांचं काम करत आहेत, तुम्हाला तिथं मनुष्यबळ उपलब्ध करून देणं, ती गोष्ट तिथं उपलब्ध करून देणं, त्या जागेला ती वस्तू आणून ठेवणं. फोटोग्राफर तुम्हाला काय करतो, ते क्षण टिपून द्यायचं, चांगलं काम. जसं मी सांगितलं 4 मिनिटात तुम्हाला पूर्ण त्या क्षणांचं देतोय, ते काम तिथं त्या करायला वेळेला जर हजर राहिले तर आपली जबाबदारी नाही आहे का. आपण जी गोष्ट आर्थिक आपण खर्च करतोय, ज्या ऐपतीप्रमाणे प्रत्येक व्यक्ती खर्च करतोय, किती प्रजात करावं त्याचा प्रश्न आहे. पण जर आपण एखाद्यासाठी गोष्टीसाठी पेमेंट केले आणि त्या गोष्टी आपण करण्यासाठी समोरच्या लोकांना सांगितले तर आपली जबाबदारी किमान ती गोष्ट त्यांच्याकडनं करून घेतली पाहिजे. त्या मूल्याचा जे मूल्य त्यांना दिले तर ती व्यक्ती तिथं खरंच त्या पद्धतीनं काम करते अथवा ते काम होते का नाही बघणं आपलं काम आहे. निव्वळ दिलं आणि आपली जबाबदारी संपली असं नाही होत, कधीच होऊ शकत नाही. गुरुजी त्यांचं काम, गुरुजींच्या पद्धतीने त्या वस्तू पोचल्यात अथवा नाहीत, किंवा गुरुजी वेळेत आलेत का नाहीत, किंवा गुरुजींना काही कमी पडले आहे का. नवरा नवरींचं आवरून कुठेपर्यंत आले, आता मेकअप करण्यापासून सुरुवात आहे. मग मेकअप काय होतं, मेकअपवाली वेळेत येत नाही. आणि मेकअपवाली आली तर होते काय की नवरा सोडतात तरी बाकीच्यांचे होत जातात. खरंच गरज आहे का. ज्याला उठून दिसायचं त्याचं काम पहिलं होणं महत्त्वाचं आहे. मग ती सोडून बाकीच्यांनी नटणं गरजेचं आहे का. आता ड्रेस बदलले जातात, 2-2 साड्या. आता मुद्दे आली की 2 लग्न कसे होतात, तर 2 लग्न होत नाही. लग्न हे एकच असतं. अक्षदा 2 होतात. अक्षदा म्हणजे काय, आशीर्वाद आहेत. ते तुम्ही 10 वेळा टाका, 20 वेळा टाका, त्याला काय फरक आहे. तुळशीचं दरवर्षी लावतो, मग तुळशीची काय 10 लग्न झाली म्हणायची आपण. तर असं नाही. हे कशासाठी आहे तर वेळेचा अपव्यय वाचावा. जेव्हा 1000 माणसांच्या पुढे लग्न तुम्हाला करायचं आहे, अक्षदा पडल्या की 5व्या मिनिटाला जी झुंबड उडती ती नवरा नवरी 2 तास सापडत नाहीत आम्हाला. अशा परिस्थितीमध्ये नवरा नवरीचा 2 तासानं मूड हा खराब झालेला असतो, पूर्ण वाकून, घामानं, त्या उष्णतेनं. आणि अशा परिस्थितीमध्ये फोटोग्राफर किती त्यांना हसं म्हणला तर ते हसू शकत नाही. ही खरी प्रॉब्लेम आहे. मग अशा परिस्थितीला फ्रेश मूडमध्ये ताज्या तव्याने त्या वातावरणात कुणाचा व्यत्यय न येता आपण सकाळी विधी छानपैकी करून घेतले आणि नंतर 1000 माणसांच्या टायमिंगला बरोबर आपण उभं राहिलं, काही प्रॉब्लेम येत नाही. बोला की तू मुद्दा सांग. तो वेळ आहे ना, ती जी आपण लोकांसाठी टायमिंग दिलेली आहे, ठीक आहे, आपण सकाळी आपल्यासाठी लग्न केले, तो नंतरचा जो वेळ दिलेला तो लोक वेळ काढून आलेली असते. मला सांगा बरं, नाही बरं, ते सांगते अक्षता टाकायसाठी आले तेच की अक्षर त्यासाठी सांगते, मग तेच सांगते. पण मला सांगा, एवढं सगळं करून सुद्धा, एवढं सगळं वेळ सांगून सुद्धा किती नवरा नवरी टायमिंगला उभारतात. माझ्या 20 वर्ष मी सांगतो, मला लग्न म्हणजे काय जेव्हा माहीत नव्हतं तेव्हापासून मी लग्न लावते. म्हणजे आत्तापर्यंत वर्षाचे 50 लग्न झाली तर 20 वर्ष गुणिले 50 करा, किती म्हणजे लग्न झाली असतील. म्हणजे 1000 लग्न जरी धरून झाला, 500 धरा. तर प्रत्येक लग्नात अशीच परिस्थिती होती. किती जरी ओरडलं, आता पूर्वी काय व्हायचं की मामा नवरा नवरीला घेऊन येतात. आता तसं आहे का, नवरा नवरीच एंट्री करतात, नाचत करतात. हरकत नाही. पण हे सगळं करत असताना आपल्या धार्मिकतेचा आपण यात कुठंतरी विसर पडतो. ह्याचं भान ठेवलं पाहिजे. वेळ पाळत असताना, हे विधी होत असताना खरंच व्यवस्थित होत आहेत का नाहीत, का नुसतंच फोटोग्राफी चालली आहे, आपण नुसतंच बसलो आहे, यंत्रवत सगळं चाललं आहे, हे बघणं गरजेचं आहे ना कुठंतरी. म्हणून हा पर्याय आम्ही पूर्वी थोडी लोकांनी काढलेला आहे की सकाळी अक्षता टाकून घ्या. अक्षता टाका आणि विधी सगळे कन्यादानपासून चालू करा. कन्यादान सुरू झाल्यापासून पुढचे विधी सगळे महत्त्वाचे आहेत. कारण समोरच्या आता हे दानापासून पण चालू होते की कन्या काय दान करायची वस्तू आहे का. तर कन्यादान म्हणजे काय की माझी जबाबदारी मी पुढच्याला देणं.
आत्तापर्यंत त्या वडिलांनी मुलीला लाडाकोडात आपल्या ऐपतीप्रमाणे शिक्षण दिलेलं असते, वाढवलेलं असते, सांभाळलेलं असते, तर ती जबाबदारी समोरच्याला ट्रान्सफर करायचं आहे. त्यासाठी ते कन्यादान आहे. ते तिथनं पुढचे मग विधी चालू आहे. तिथनं पुढं वधूपित्याचं काम संपलेलं असतं आणि तिथून पुढं सगळं काम त्यांचं पुढं ते चालू होतं. संस्कार 15वा संस्कार आहे आपल्या ह्याच्यातला, तर तो त्या संस्काराप्रमाणे होणं कुठंतरी गरजेचं आहे. वेळ पडली ना तर प्रत्येक व्यक्तीचं काम ज्या त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्यच आहे, वेळेत. आणि हे पाळण्याची पहिला सगळ्यातली जबाबदारी ही नवरा नवरीची आहे, आई वडिलांपेक्षाही. कारण त्यांना जोपर्यंत वाटत नाही ह्यात फक्त होते काय की मला सगळं छान करायचं आहे, ही सगळी भावना चांगली आहे, पण हे छान करायच्या नादात वेळ आपण टळून जातोय हे कोणच लक्षात घेत नाही. आपण पाश्चात्यांचं जेव्हा अनुकरण करतो की इथं छान आहे, इथं तसं छान आहे, हे ह्यांचं चांगलं आहे, पण हे बघत असताना पाश्चात्य लोक वेळेला फार महत्त्व देतात. ही गोष्ट दुर्लक्ष सर्रास केली जाते, कुठंही बघत नाही. आजही तिथं काम करत असताना त्यांचं जे सोमवार ते शुक्रवारचं वेळापत्रक हे पूर्ण ते असतं आणि त्याच वेळेत ते काम करतात. शनिवार रविवार त्यांची सुट्टी म्हणजे सुट्टी, एकही माणूस त्यांच्या कार्यालयात दिसणार नाही. अशा पद्धतीचं आपण प्रत्येक कामात असो, आपण आपल्या कार्यक्रमात असो, वेळ पाळली ना तर त्या कामाचं महत्त्व आणि त्या कामाची गोडी ही फार छान असते. पिक्चरसुद्धा आता यांनी सांगितलं 3 तासाचं पिक्चर का बघत नाहीत? माणसं एका जागी बसायला कंटाळा लागली, माणसांचा संयम हा फार कमी चाललेला आहे. मॅगी 2 मिनटात खातात घरून, का भूक लागली, तासभर जेवण करायला वेळ नाही. तर तसं लग्नसुद्धा तुमची अक्षता पडली, वेळेत माणूस नवरा नवरीला भेटला ना की तो वेळेत रिकामा होऊन घरला जातो. 1000 माणसांचं असू दे, अर्धा 2,000 माणसांचं लग्न असू दे, आपण जर सकाळी विधी करून सगळं जरी चालू केलं 3 वाजता आपण रिकामं होऊ शकतो. अन्यथा अशी नामुष्की येते की आपल्याला जेवायलाही धड मिळालं नाही आणि आपण कार्यालयाच्या बाहेर पडायची वेळ आली 4 वाजता. माझ्या पाहण्याचा प्रसंग झालेला, जेव्हा मी कार्यालयात काम करायचं म्हणजे हे काम नसताना, तर 62 का 65 वर्षाचे गुरुजी होते आणि त्यांची बायपास नुकतीच झालेली. अशावेळी मुलांनी नियोजन केलं होतं की अक्षतांमध्ये तपकीर मिसळून तोंडावर मारायची. आता त्यांच्या मुलाच्या काकांना समजलं आणि त्यांनी ते हाणून पाडला म्हणून. आता ते तोंडावर जर अक्षता मारल्या असतात तपकिरीचं तर काय झालं असतं? अजून टाके त्यांचे ताजे आहेत तवरच ते जर शिंकून काय झालं असतं. तर हे होणाऱ्या दुष्परिणामांचा कोणी विचार करत नाही. रुखवतातले लाडू चिवडा मारणे, शंकरपाळ्या फेकून मारणे, ह्यांना रोखणारी व्यवस्था तिथं कोणी नाही म्हणून ह्यांचं फावतंय. ह्यांना रोखणारी व्यवस्था जेव्हा निर्माण होईल, जसं जर माझ्या लग्नामध्ये माझ्या मुलीचं किंवा माझ्या कुणाचं लग्न आहे तर मी तिथं जाऊन थांबवलं पाहिजे, बाबा हे चुकीचं करत आहे, तुम्हाला बाबा करायचं नाही नका थांबा, तुम्ही बाहेर जावा, हरकत नाही. कोणी रागवत नाही, कोणी रुसत नाही. जर कार्यक्रम तुम्ही तुमचा ठरवला आहे आणि त्यासाठी खर्च तुम्ही करताय तर तुम्हाला सगळे अधिकार दिलेले आहेत, तुम्ही ते वापरा. निव्वळ ह्याला दुखवायचं नाही त्याला दुखवायचं नाही म्हणून तुम्ही त्या व्यक्तीचं नुकसान किती करताय. आणि एखाद्या घरात जर कमावत्या व्यक्ती, मग ते फोटोग्राफर असतील, इव्हेंट प्लॅनर सगळे कमावते एकच आहेत, कोणाच्या घरात काही धागा नाहीत, पण अशा वेळी त्याच व्यक्तीला जर इजा झाली, जायबंदी कोणी झाला तर त्याची जबाबदारी कोणी घेणार? नवरा नवरीला उचलण्याची सुद्धा हे करतात. नवरा हा विष्णू स्वरूप आहे, लक्ष्मी स्वरूप मुलगी आहे, त्या नवऱ्याला उचललं आणि उचलणारा माणूस कमकुवत आहे, नवरा धडधाकट आहे आणि पडला खाली तर ते केवढ्याला पडायचं? मग ह्या सर्वाचा विचार तिथं उपस्थित ज्येष्ठ मंडळी करत नाहीत. पूर्वी लोक जी लक्ष दे, आता आपल्याला काय करायचं, त्यांचं चालला गोंधळ जाऊ दे असं जे म्हणतात हे असं होता कामा नये. त्यामुळं ह्यात आईवडिलांनी फक्त भूमिका काय निभावली पाहिजे की असा ज्येष्ठ व्यक्ती तिथं ठेवला पाहिजे की त्याला तिथं कोणी डावलू शकणार नाही. त्यानं डोळे म्हणजे बघितलं की तिथं सगळी थांबली. आणि विशेष म्हणजे स्टेजवर सुद्धा जास्त माणसांची आवश्यकता नसते. खरं नवरा नवरी 2 करवल्या आणि अगदी ज्येष्ठ मंडळी कोण असतील तर, कारण खालच्यांना लग्न दिसलं पाहिजे काय चाललेवर, नाहीतर इतकी गर्दी करतात की कुठं खाली काय चालले पाहुण्यांना काहीच माहीत नसतं. उगाच नुसतं सावधान म्हणलं की फक्त अक्षता टाकायच्या, आपण जेवायला जायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं आणि ऑफिसला सुटायचं, का तर बाबा सुट्टीमधनं काढून आले. मग हा मंगलाष्टका झाल्यानंतर निम्मी गेली जातात पेशन्स, कारण ऑलरेडी अर्धा तास लेट झालेला असतो. अमृतधारा फार्ममध्ये मीच लग्न अमृतधारा फार्ममध्ये मी स्वतः लग्न लावलेलं, 12चं लग्न सांगितलं, नवरा 1:15 वाजता ती कार्य स्टेजवर आली. अशा परिस्थितीला मग त्यांना मी बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे? सगळी वेळेत येणारी मूर्ख ठरतात लोक. मग अशी परिस्थिती नव्हती. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला करायचं आहे ना ते वेळेत करा. आता 5 वाजता असू दे, सकाळी 6 वाजता, किती वाजता उठायला लागते ते तुम्हीच बघितलं पाहिजे. ट्रिपला जायचं असलं तर 5 वाजता जातो ना आपण उठून, नाही माझी गाडी नाही एवढ्या वाजता, की रेल्वे ज्या वेळेला असेल त्या वेळेला आपण उपस्थित राहतो. तर तसं जे नियोजन तुम्ही केले स्वतःहून, तर त्या नियोजनाप्रमाणे वागायला आपण बांधील आहे. बाकी सगळे जर त्या फोटोग्राफरला किती वाजताही सांगा, फोटोग्राफर हजर आहे, इव्हेंट प्लॅनर त्यांच्या जागेला आहेत, कार्यालयातली माणसं त्यांच्या स्वच्छता करायला भडती त्यांच्या वेळेला हजर आहेत. तर मग नवरा नवरीचं कर्तव्य आहे की त्या टायमिंगला ते हजर राहिले पाहिजे. तुम्ही कसं करा, काय पण करा, बाकीचे कोण आवरला नाही आवरला त्याला काही फरक पडत नाही. एवढा नवरा नवरीने वेळेत हजर राहणं तिथं गरजेचं आहे, तर तो कार्यक्रम फार छान होतो.
आत्तापर्यंत माझे 10 लग्न लावलेली आहेत, ज्यांची लग्न वेळेत झाली. अजूनही त्यांचे नातेवाईक त्यांना नाव काढतात की लग्नात, बाबा तुमचा कार्यक्रम फार छान झाला, अगदी वेळेत अक्षता पडल्या, जेवण छान होतं, तेवढेच 4 पदार्थ. त्यामुळे त्या कार्यक्रमाची गोडी वाढती राहते. आणि परत परत आपल्याकडे नियोजनाला विचारायला येतं की तुम्ही नेमकं काय केलं होतं, हे काम कसं केलं की बाबा एवढं व्यवस्थित झालं. नाहीतर मग 50 लोकंसुद्धा जरी असली तरी ते तुमचा कार्यक्रम मग बारगळत जातो. नमस्कार, माझं नाव उमेश मनोहर देसाई, त्र्यंबोली वधूवर सूचक केंद्र, लाईन बाजार, कसबाबाड, म्हणजे आपला ऑफिस आहे वधूवर सूचकचं. गेले 20 वर्ष मी वधूवर सूचकचं काम करतो. सर्वप्रथम मी तरुण भारतचा आभार मानतो की त्यांनी राऊंड टेबल ठेवून चर्चा करून आमच्यासारख्यांना संधी दिल्याबद्दल. आज लग्न जमवणे फार मोठी समस्या मोठी आहे, कारण लग्न जमवायचे म्हटलं तर आज कमी शिकलेल्या मुलांचे लय अवघड कंडिशन आहे. उच्च शिक्षित मुलामुलींचे लग्न ठरवायचं एवढं अवघड नाही, कारण आता वेबसाईट आहे, ॲप आहे, बरीच माध्यमं आले आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आले आहेत. काय तर आता ह्यातून जेवढं फायदा आहे तेवढा दुष्परिणाम पण भरपूर व्हायला लागले. काय आता बरेचसे समाजांचे, प्रत्येक समाजाचे ग्रुप आहेत, तर काही आता नाशिक, नागपूरवरनं, अमरावतीवरून आता फेक ग्रुप निघालेले आहेत. काय रोज पेपरला पण त्यांच्या रोज ॲड आहेत. काय ऑनलाईन तुमच्या चॅनेलला पण ॲड आहेत. गरीब घरची मुलगी आहे, जातीची अट नाही, वयाची अट नाही, मुलांची लग्न ठरत नाही म्हणून लोक त्याच्यावर पैसे भरतात आणि रोज फसतात. रोज आश्रमाच्या जाहिराती आहेत. आता परवा दिवशी नाशिकवरून एक मुलगा आला होता की 12,000 रुपये पगार विचारायला आणि 10-12 माणसं घेऊन गाडी भाड्यानं करून इथं आश्रमची मुलगी करायला आला कोल्हापूरला, त्या खोट्या जाहिरातीमुळं. त्यामुळं लोकांची लग्न ठरणार, त्यामुळं लोक सगळीकडं फिरून असं लोकांचे पैसे सगळे घेऊन चालले आता. त्यामुळं अवघड कंडिशन आहे. आता आम्ही गेले 20 वर्ष यात काम करतो आहे. आमचं प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आम्ही वधूवर मेळावा घेतो. काय खरं जाईल तिथं प्रत्येक गावामध्ये 5-50 मुलं बिन लग्नाची राहिलेलीच आहेत. काय अशी कंडिशन झालेली आहे. 40-45 उलटून गेलं तरी मुलांची लग्न नाहीत. मराठी समाज असं नाही, सगळ्या समाजातच. आता वाडीत जरी गेला तरी, ह्यांच्या वाडीत जरी, नरसोबाच्या वाडीत गेला तरी ब्राह्मण शांती घालतात, तर त्यांच्यातल्या 50-150 मुलं बिन लग्नाचे आहेत का नाही सांगा मला. म्हणजे अशी सगळ्या समाजात अशी कंडिशन आहे. हां, दुरावस्था प्रत्येक अभ्यास काय कारण आहे की इथं लोकांच्या अपेक्षा आहेत आणि आता मुलींचं शिक्षण जास्त आहे, त्या पद्धतीनं त्यांच्या अपेक्षाप्रमाणेच ते बघायला लागले. हो, कमी शिकलेल्या मुलांची फार मोठी कमी आहे, अपेक्षा वाढलेल्या आहेत. ते फार मोठी समस्या आहे. आणि आता कसं झालं आहे, ह्या आता ग्रुप निघाल्यात समाजाचे चांगलं. आता मुळीक साहेब चांगलं काम करत आहेत. खरं त्याचा गैरफायदा घेताना नाशिक, नागपूरहून ह्या वधूर सूचक नाहीत, ह्या टोळे आहेत. काय रोज कोट्यावधी रुपयाची लूट चालला आणि लोक फसायला लागलेत. त्याच्यावर काय तर आपण पण जरासं ॲक्शन घ्यायला पाहिजे, कारण रोज पेपरला बघा 10-15 खोट्या जाहिराती आहेत. गरीब घरची मुलगी आहे, जातीची अट नाही, वयाची अट नाही, काय असं चालला एवढं पॅकेज आहे. आता ऑनलाईन तिकीट ग्रुपवर तिकीट येते. आता माझ्याकडं बघा 87ची मुलगी, डॉक्टर मुलगीचा बायोडाटा आहे, तर त्या मुलगीचं टाकलं BA झालेली मुलगी आहे, तिला आईवडील नाहीत, अनाथ आहे आणि आश्रममध्ये राहते. 5,000 भरा, जातीची अट नाही, वयाची अट नाही. ते नंबर भरले की फेक होतात. तुम्हाला पहिले विचारतात कुठून बोलताय, कोल्हापुरातून बोलते. कोल्हापुरातून बोलताय तर 5,000 रुपये भरा, महालक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे या, आमचं ऑफिस आहे, मग दाखवतो. पहिले पैसे भरा आणि भेटा. ती काय फिरतात आणि माणसं जातात परत. म्हणजे अशी मोठी समस्या चालू झालेली आहे. आणि आम्ही काय करतो आहे, आता मुलामुलांची लग्न लेट व्हायचं कारण आता पुण्या, मुंबईला, बेंगलोरला ITमध्ये आता मुलं जास्त आहेत, मुली जास्त आहेत. आम्ही त्यांचं काय करतो आहे, गाठीबिटी ऑफिसमध्येच घालायला चालू केलं. कारण आठवड्यातनं 1 दिवस येणार. काय मग त्यांना एका स्थळासाठी 1 दिवस जातो आहे, त्यापेक्षा तिथंच बोलवून तिथंच तुम्हाला चॉईसप्रमाणे पसंती काढून तिथल्या तिथं मुलं बघून दाखवायचं कार्यक्रम चालू केलं. आता माझं लायसन नंबर 1 आहे. महापालिकेकडे लायसन काढायला देखील लोक जात नाही. लायसन नंबर माझं 1 आहे जिल्ह्यातलं. म्हणजे लायसन काढून तेवढं लोकांकडे पण कसं झालं आहे, म्हणजे आता काम करणारी भरपूर झाले आहेत आणि लोक पण अशी बाहेर फसल्यामुळं लोकांची पण खच्चीकरण झाले. हो, कुठं पैसे भरायचं आणि काय करायचं त्यांना चांगला प्लॅटफॉर्मच सापडत. म्हणजे आपल्या भागात आपण माहिती काढू शकतो. पुण्या, मुंबई जाऊन काय माहिती काढणार आहे. आणि आता कसं मुलांची, आता शिकलेल्या मुलांची पण पसंती राहिलेली आहे, त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच ती चॉईस करते. त्यामुळं आम्ही आता त्यांना काय केलं, आता कसं आता मुली पुण्याला जॉबला आहेत, मुलं जॉबला आहेत, मग ते सुट्टी नसल्यामुळे 1 दिवस सुट्टी येणार, आठवड्यातनं 15 दिवसातनं येणार, मग ती एखादं स्थळ बघायसाठी वेळ जाणार. त्यापेक्षा आम्ही काय चालू केलं आहे, गाठीबेटी जागेवर ऑफिसमध्येच चालू केलेलं आहे आता. आणि लोकांचं आता ते फसवणूक चालली, त्याच्यावर जरासं तुम्ही पण काय तर फोकस देऊन काय तर करायला पाहिजे.